त्या मनाचा तळ स्वच्छ आहे. त्यात जरा जरी गाळ साचला की नाही तरी दिसतंय आम्हाला. तुझं मन तुला खातंय, नेहमीसारखी दिसत नाहीये तू. एक सांगतो म्हणजे तुझ्या मनाचा काटापारडी लावून जाईल बघ. या सखूला दागिना आणायला तू 8 दिवसाची मुदत दिली होती. दिलं का तिने आणून? नाही ना. आणि तिला हे बी सांगितलं होतं जर नाही आणून दिलं तर काय होईल, सांगितलं होतं की नाही? एका आठवड्यात मला माझे खरे सोन्याचे दागिने हवेत. जर मला एका आठवड्यात दागिने मिळाले नाही तर तुला बाबाजींच्या मठात दासी म्हणून पाठवून देईन. होय होय बाबाजी, तुम्ही खरंच माझ्या मनातलं ओळखता. माझ्या मनाला सल लागत होती पण तुम्ही मला आठवण करून दिलीत आणि सल नाहीशी झाली. बाबाजी, हे सगळं घडते ते माझ्यामुळे नाही, त्या सकूच्या कम नशिबीपणामुळे. होय ना बाबाजी? हे बघ, त्रासात असू दे, सुखात असू दे, दुःखात असू दे, एक मंत्र तुला सांगून ठेवतो. तुझ्या बाबतीत जे बी काय घडतंय की नाही ते जिंगरोबाच्या कृपेमुळे घडतंय. आणि तिच्या बाबतीत जे बी घडतंय ते तिच्या कर्माचे भोग आहेत. समजलं काय? होय बाबाजी, बरोबर आहे तुमचं. पण आता काय? तुझ्या सुनेला इथं पाठव माठात. उद्या नदीवर गेली की थेट इकडं यायचं म्हणाव. होय बाबाजी, उद्याच पाठवते मी सखूला इथे. आई, बाबा, बाहेर या. काय अगं, काय झालं? खोटं बोललात तुम्ही दोघं. सगळं जग खोटं बोलतंय. काय ती सखू माहेरी गेलेली नाहीये? अगं असं काही नाहीये बाळा. जावई बापू स्वतः घेऊन गेले तिला. काकांनी सांगितलं नाही का आपल्याला? नाही, यावेळेस त्या हडळीला रमा मावशी स्वतः घेऊन आलीये. आता ना मी दार लावते आणि आत फासच घेते. अगं माणिक, हा काही पर्याय आहे का? आणि जगात काही एकच मुलगा आहे का? आई, तू फक्त हेच म्हणतेस. मी काय म्हणते हे तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. नाही, माझ्यापर्यंत पोहोचतंय ना, पण हा काही मार्ग नाही ना बाळा. मला फक्त हाच मार्ग दिसतोय. हे बघ, माझी शपथ आहे तुला, हे असं स्वतःला कोंडून वगैरे घ्यायचं नाही. पण हे बघ, मी तुला वचन देतो, त्या दिगूशी तुझं लग्न मी लावून देईन, पण कसलाही वेडेपणा नाही करायचा. पण जर माझ्या मार्गात सखूचा असाच अडथळा राहिला ना तर मात्र मी तिला संपवीन. आणि जोपर्यंत माझा आऊंशी लग्न होत नाही तोपर्यंत त्यांनाही स्वस्थता लाभू देणार नाही. दादा, सखू वहिनींना. हे बघ विनू, मला इथे येऊन कोणाचंही काहीही सांगायचं नाही. आणि तुझ्या सखू वहिनींच्या बाबतीत तर अजिबात बोलायचं नाही. माझ्या समोर सखूचं नाव देखील घ्यायचं नाही यापुढे. अरे पण का? आणि तू जर असं केलंस तो वहिनीने कुणाकडे बघायचं रे? तुला एकदा सांगितलं ना, मग पुढे बोलू नकोस. तू इथून जा बरं, मला हा विषयच नकोय. जा. खा ग, थोडं तरी खा. पोटभर जेवून घे. या घरातलं तुझं हे शेवटचं जेवण. का? काय झालं सासूबाई? मला परत माहेरी पाठवणार? नाही ग,
तुझ्या त्या भिकारड्या आई बापाकडे कशाला पाठवेन मी तुला? उद्या नदीवर जाशील ना पाणी आणायला, तेव्हा परत घरी यायचंच नाही. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. मठात? पण का सासूबाई? का म्हणजे काय? आता बाबाजींच्या मठातच त्याची दासी होऊन तुला राहायचंय ना. आणि चुपचाप मठात जायचं. काय हे दिगूला किंवा इतर कुणाला सांगितलंस ना तर मग बघ, नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना तर मनोरमा नाव नाही सांगणार. मी सांगते ते व्हायलाच हवं. ए नदीला कुठे चालली? चल सरळ मठात. काका काका मला वाचवा ना, मला मठात नाही जायचं, वाचवा ना मला. मोकाच्या नाम चोरा मठात चाल. मला वाचवा ना, कोणी आहे का? कुठे राहा? आमच्या मध्ये यायचं नाही, पहिला सांगतोय. बाबाजींना कळलं ना तुम्ही आम्हाला अडवले तर तुमची धडकत नाही. मागावा. जिंगराबा सोडा सोडा मला. आता काही सुटका नाही तुझी. पुरती गावलीस तू आमच्या जाळ्यात. ले फडफड 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 करत होतीस ना, पण आता नाही. त्यामुळे सुटका होणार तुझी, कारण आम्ही पंखच छाटून टाकलेत तुझे. कशाला जीवाला त्रास करून घेते? ये इकडं बस माझ्या पायापाशी. शरण ये मला. ये. नाही नाही नाही. विठुराया इसरते इटू राहायला सांगितलं ना तुला. यो नागोजी देव आहे तुझा. नाही नाही. झिंगरोबा नागोजी दोघांना शरण ये. शपथ घे, आजपासून त्या इटूचं नाव बी घेणार नाही म्हणजे नाही. नाही. बर. जय झिंगरोबा.